शहराच्या सर्वांगीण सौंदर्यीकरणासाठी CSR निधीचा वापर करण्याच्या आवाहनाला विविध सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी CSR निधीचा प्रभावी वापर करण्याच्या महापालिकेच्या आवाहनाला विविध सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत शहरातील चौक, आयलंड, दुभाजक, फुटपाथ, सार्वजनिक स्वच्छतागृहे, शाळा आणि उद्यानांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान कोल्हापूर फर्स्ट संस्थेतर्फे स्वीपिंग मशीन आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिल्याबद्दल सुरेश जैन यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध संस्थांनी शहर विकासासाठी ठोस उपक्रम जाहीर केले. इंजिनिअरिंग असोसिएशनने शास्त्रीनगर येथील उद्यान विकासाची जबाबदारी स्वीकारली असून काही संस्थांनी प्रमुख चौकांचे सुशोभीकरण हाती घेतले आहे. इतर संस्थांकडून स्वच्छता, CCTV बसवणे आणि वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेला मिळालेले सहकार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे महापौरांनी सांगितले. आज कोल्हापूर महानगरपालिका यांच्या वतीने माझं शहर माझी जबाबदारी याचा पुढील भाग म्हणून आपण कोल्हापूर शहरातील काही आयलँड्स आणि गार्डन आणि स्कूल याच्या संदर्भात चर्चा आज मीटिंग ठेवली होती. खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की कोल्हापूर शहराला खूप चांगलं दातृत्व आहे, ज्याच्या अनुषंगाने खरं तर मला असं वाटलं होतं की खूप थोडा प्रतिसाद मिळेल, पण अक्षरशः बसायला जागा नव्हती. इतका चांगला प्रतिसाद कोल्हापूर शहरवासियांकडून मिळाला. त्याबद्दल मी आलेल्या सर्व संस्था, रोटरी क्लब, कोल्हापूर फर्स्ट, जायंट्स, चेंबर ऑफ कॉमर्स आणि खूप साऱ्या संस्था आहेत की जे आम्हाला हेल्पिंग हँड म्हणून लाभले, त्या सगळ्यांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानते. आभारी यासाठी की मला असं वाटतं की खरं तर दातृत्व यांच्याकडे इतकं आहे की महापालिकेकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी स्वतःहून मला कोल्हापूर शहरातील काही अशा जागा की ज्या दुरावस्थेमध्ये आहेत किंवा सुशोभीकरण करण्याची गरज आहे, अशा त्यांनी स्वतःहून डेव्हलप करण्याचा माझ्याशी मानस केला आणि त्या पद्धतीने खूप चांगला प्रतिसाद जनतेतूनही मिळाला. जवळजवळ 37 अर्ज माझ्याकडे मिळालेले आहेत आणि त्याच्यातले फायनल पण जवळजवळ 30 झाले, जेणेकरून आम्ही लवकरात लवकर कोल्हापूरवासियांना कोल्हापूर शहर ग्रीन असं दाखवावं, असं या अनुषंगाने काम झालं. हा एक छोटासा प्रयत्न होता की कोल्हापूरवासियांना आम्ही काय करत आहोत आणि तुमचाही सहभाग व्हावा या अनुषंगाची होती, परंतु खूप चांगला प्रतिसाद मिळाला. काही लोकांची नाराजगी की आम्हाला बोलवलं नाही आणि म्हणून पुन्हा नव्याने आपण येणाऱ्या 1 तारखेला याच पद्धतीची मीटिंग आणि जे काही ठरलं त्याचं फायनल इम्प्लिमेंट करून कामकाज सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून 1 तारखेला सकाळी 11:30 वाजता आपण अशाच पद्धतीची मीटिंग सगळ्यांच्या सहभागातून घेणार आहोत. आतापर्यंत 37 प्रस्ताव प्राप्त झाले असून त्यापैकी 30 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विविध संस्थांमध्ये समन्वय राखण्यासाठी लवकरच WhatsApp गट तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितले. या बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, मुरलीधर जाधव, राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, नगरसेविका अर्चना कोराणे, जयश्री कांबळे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ तसेच क्रीडाईचे KP खोत, पारस ओसवाल यांच्यासह कोल्हापूरमधील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.